सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याचनी नागराजन यांनी टंचाईग्रस्त गावांचा पाहणी दौरा करून टंचाई आढावा बैठक घेतली। या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांच्याबरोबर झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खडाजंगी झाली। यानंतर अनिल देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याचनी नागराजन यांच्यावर त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांना विश्वासात न घेता या दौऱ्याची आणि बैठकीची कोणतीही कल्पना दिला नसल्याचा आरोप करत या कारभारावर आपला संताप व्यक्त केला आहे। स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून मुख्य कार्यकारी अधिकारी आपली हुकुमशाही गाजवत असल्यामुळे त्यांच्या या वागण्याचा मी जाहीर निषेध करत असल्याचे यावेळी ते म्हणाले। जिल्हा परिषद पंचायत समितीमधलं प्रशासक राज्य संपून नवीन लोकनियुक्त सदस्यांचे आता कारभार सुरू झालेले आहे, म्हणजे लोकशाहीचा कारभार सुरू झालेला आहे। आणि आज या जिल्हा परिषदच्या CO इथं येत असताना, त्या भागामध्ये फिरत असताना जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे 10 सदस्य आहेत, सभापती, उपसभापती आहेत, त्या कुणालाही न सांगता येतात आणि स्वतःचा अधिकारशाही गाजवायचा प्रयत्न करतात। मी सुरुवातीलाच त्यांच्या या मोहम्मदलगी कारभाराचा निषेध करतो। त्यांनी जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये येत असताना तालुक्याची पंचायत समितीच्या सभागृहामध्ये बैठक होते आणि सभापतींना तिथं निमंत्रित केलं पाहिजे, 10 सदस्यांना निमंत्रित केलं पाहिजे, 5च्या 5 जिल्हा परिषद सदस्यांना केलं पाहिजे। तरीसुद्धा मी आणि सभापतींनी आम्हाला कळाल्यावरती आम्ही ही बैठक त्यांनी आम्हाला बोलवलं नाही। आम्ही घुसून आम्हीच प्रशासनाला तुम्ही कशी बैठक लावताय, सभापतींना न विचारता सभागृहात बैठक तुम्ही करू शकत नाही, हे स्वतः सभापतींनी ठमकावून सांगितलं। आणि मग आम्ही सदस्यांना निरोप द्यायला लावले। 3 वाजता आम्ही साधारण 1-1:30च्या दरम्यान आम्हाला कळाल्यावर फोन केला आणि मग 3 वाजता त्यांनी मीटिंग लावते असं सांगितलं। इथं आल्यावरती सुद्धा मीटिंग सुरू झाल्यावर खऱ्या अर्थानं ज्या सरपंचांना, ग्रामस्थांना, पत्रकारांना फीडबॅक असतो की नक्की गावामध्ये काय चालू आहे, अशी कोणी न लोक फक्त ग्रामसेवकांचा आढावा घ्यायचा, त्यांना मला काही सूचना करायच्या आहेत असं त्या सांगून निघून गेल्या। मी जात असताना त्यांना या भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना सांगितलं की मॅडम, तुम्हाला अजून एक 5-6 सूचना आम्हाला ज्या करायच्या की ज्या महत्त्वाच्या आहेत, खऱ्या अर्थानं टंचाई ज्यात नसते त्या सूचना तुम्हाला सांगितल्या पाहिजेत। त्या सूचनासुद्धा ऐकून न घेता त्या निघून गेल्या। मला कळत नाही, आम्ही विरोधक, लोकशाहीमध्ये विरोधक हे राजकीय एकमेकांचे विरोधक असतो, आम्ही कुठल्याही प्रशासनाचे विरोधक नसतो। प्रशासनाने कधी पळून जायचं नसतं, प्रशासनानं सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती मार्ग काढून गोरगरीब माणसांना, सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचं हे काम करायचं असतं। मी हे काम करण्यामध्ये या CO आज पूर्ण अपयशी झालेले आहेत। त्यामुळे मी त्यांना पुन्हा सांगेन की पुन्हा एकदा टंचाईची चांगली मीटिंग लावा, त्यामध्ये सगळ्या गावचे सरपंच, ग्रामसेवक, सगळे लोकप्रतिनिधी सगळे एकत्र घ्या, आमच्यावर पाहणी दौरा करा आणि खरी या तालुक्याची काय परिस्थिती आहे ती पहा। नाहीतर तुम्ही जी आज परिस्थिती पाहताय आणि या तालुक्यामध्ये सगळं सुंदर चाललंय आणि एकदम व्यवस्थित चाललंय, ही परिस्थिती नाही। तर या तालुक्यामध्ये गावागावातला गरीब माणूस पिंजतोय। आमच्या पत्रकार बांधवांना त्यांना आता पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला लागतात, टाक्या घेऊन द्यायला लागतात, सायकलीला घागरी बांधून द्यायला लागतात। हे तालुक्यातलं वास्तव चित्र आहे आणि म्हणून आज टंचाईच्या अनुषंगाने माझ्या 3-4 मागण्या होत्या। त्यातली पहिली मागणी आहे की जे आता झिहे कटापूरचं पाणी आंधळी धरणामध्ये येतंय, ते पाणी 6 महिने आहे असं जोपर्यंत टंचाई संपत नाही तोपर्यंत चालू ठेवावं आणि त्याच्यातनं मग मार्डी परिसरातली 20-22 गावं आहेत आणि त्याचबरोबर बिजवडी परिसरातली 15-17-18 गावं आहेत। या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा, आता शेती पाण्याचा विषय संपलेला आहे, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपवा। याशिवाय बाकीचा जो ढाकणी तलाव आहे याच्यातनं जवळजवळ 70-75% हे पाणी पुरवठा पहिला केला जात होता। आज तो तलावमध्ये सुद्धा आम्हाला 0% पाणी असं काहीतरी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता तो आकडा बरोबर आहे की नाही हे सांगायला सुद्धा अधिकारी नव्हते। म्हणजे टंचाईच्या मीटिंगला कोण अधिकारी पाहिजेत, तर खरं तर टंचाईच्या मीटिंगला जलसंपदाचे अधिकारी पाहिजेत, म्हणजे ते अधिकारी पाहिजेत, कारण त्यांच्याकडेच धरणातली माहिती खरी कळते की कुठल्या धरणामध्ये किती पाणी आहे, पण तो एकही अधिकारी उपलब्ध नव्हता। त्यामुळे कशी CO मॅडमनी कसली मीटिंग घेतली हेच मला कळलं नाही। याशिवाय दुसरे ग्रामीण पाणी पुरवठ्याचे अधिकारी का पाहिजेत, तर आमच्या ज्या पाणी पुरवठा योजना ज्या चालू आहेत त्याचे कामकाज कसं चालू आहे, त्याला कुठल्या अडचणी आहेत का, त्या किती दिवसात तिथले पिण्याच्या पाण्याचे स्रोत संपणार आहेत, त्याचा आढावा व्हायला पाहिजे। टँकरचा आढावा व्हायला पाहिजे। त्यात सुद्धा आम्ही बघितलं की टँकर हे लांबून कसे आणता येईल आणि टँकर लॉबी कशी जोपासली जाईल, याच्यासाठीचं जे काम चाललंय ते खरं तर त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती आणि जवळचा फिडिंग पॉईंट निर्माण करावा,
त्याच्यासाठी MSEBीचं तातडीचं कनेक्शन घ्यावं, ज्या ज्या लागतील त्या सुविधा कराव्यात आणि शासनाचा पैसा वाचवावा ही चर्चा व्हायला पाहिजे होती, पण ते काही त्यांनी त्यासाठी थांबल्या नाहीत. तर ती एक सूचना आम्ही मांडलेली आहे. याच्याशिवाय जलयुक्त शिवारचं फार मोठं काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि या जलयुक्त शिवारच्या कामाच्या माध्यमातून मागं 84 टँकर या दिवसात जिथं चालू होते तिथं आता फक्त 17 टँकर चालू आहेत. म्हणजे पाणी फाउंडेशन, जलयुक्त शिवार, लोकांनी केलेल्या योजना यातनं काम चांगलं झालंय. त्याबद्दल आम्ही शासनाचं कौतुक करतोय चांगलं काम केल्याबद्दल. पण दुर्दैवानं या तालुक्यातली 88 कामं अशी आहेत की 1 वर्षापूर्वी ते टेंडर झाले आणि ती टेंडर मॅनेज होत नाहीत म्हणून ती कामं ओपन केली जात नाहीत. म्हणजे ठराविक कॉन्ट्रॅक्टर लॉबी, म्हणजे टँकर लॉबी, कॉन्ट्रॅक्टर लॉबी सांभाळायचं काम चालू आहे आणि याच्या उत्तर द्यायच्या ऐवजी CO पळून गेल्या. त्यांना असं पळता येणार नाही. या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांना द्यावी लागतील. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला